उन्हाळ्यामध्ये भाजीला काय बनवावं हा प्रत्येक प्रश्न गृहिणीला पडलेला असतो. मग अशा वेळी उन्हाळ्यामध्ये चटपटीत आंबट गोड तिखट चवीची अशी मस्त कढी भाजी नक्की बनवून पहा. उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची कढी भाजी खाल्ल्यानंतर तोंडाला एक प्रकारची चव तर येतेच आणि विशेष म्हणजे पोटाला सुद्धा छान गारवा मिळतो. अशा प्रकारची कढी भाजी आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी नक्की बनवावी, म्हणजे तुमचा भाजीचा सुद्धा प्रश्न मिटतो. अशा प्रकारची कढी भाजी कशी बनवायची ते पाहूया. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. सर्वप्रथम या ठिकाणी एका बाउलमध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे. दही घेत असताना खूप आंबट घ्यायचं नाही. दही जर खूप आंबट असेल तर त्यामध्ये दूध घालायचं आणि तासाभरासाठी आपल्याला हे दही झाकून ठेवायचं, म्हणजे ते कमी आंबट होतं. आता या दह्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं मी बेसन पीठ घातलेलं आहे. दह्यामध्ये बेसन पीठ घातल्यामुळे एक प्रकारची कढी छान घट्टसर तयार होते आणि चवीला सुद्धा छान लागते. आता त्यानंतर थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि यामधली ज्या बेसन पिठाच्या गाठी आहे त्या चमच्याच्या सहाय्याने फोडून घेतलेल्या आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत. त्यामध्ये आहे काही 5-6 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून इतकं जिरं आणि त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या. हे अगदी जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला भजीचं मिश्रण बनवायचं आहे. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून इतका ओवा घेतलेला आहे. ओवा आपल्याला हातावर छान क्रश करून घ्यायचा आहे. आता या बेसन पिठामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर, त्यानंतर चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा. बेसन पिठाचा पदार्थ बनवतो त्यामुळे त्यामध्ये चिमूटभर हिंग, हे सर्व कोरडे जिन्नस चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला हलवून घ्यायचे. हे कोरडे जिन्नस मिक्स केल्यामुळे ते छान पिठामध्ये मिक्स होतात. त्यानंतर मध्यम आकाराचे 2 बारीक चिरलेले कांदे आणि त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. भिजवत असताना एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं. ही भजी आपण कढीमध्ये सोडणार आहोत त्यामुळे कमी तिखटाचीच ही भजी बनवायची आहे. जर तुम्हाला कोणाला जास्त तिखट हवी असेल तरी तुम्ही यामध्ये मिरचीचं मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता या ठिकाणी आपलं भज्याचं बॅटर तयार आहे. भज्यांचं बॅटर बाजूला ठेवून सगळ्यात अगोदर कढी करून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 3-4 टेबलस्पून इतकं तेल घालायचं. तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लगेचच आपल्याला बारीक केलेलं जे वाटण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. कोणत्याही पदार्थाची फोडणी देत असताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, म्हणजे ती फोडणी करपत नाही. आता या ठिकाणी काही कढीपत्त्याची पानं घातली, ती सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची. तेलामध्ये छान फोडणी परतून झाली की त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालायची आहे. यामुळे कढीला छान रंग येतो. आता ही हळद आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली फोडणी तयार आहे. लगेचच आपल्याला या फोडणीमध्ये दह्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे. जर या ठिकाणी फोडणी जर करपत असेल तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर हे दह्याचं बॅटर घालायचं, म्हणजे फोडणी छान बसते. चमच्याच्या साहाय्याने ही कढी 1-2 वेळा हलवून घ्यायची, म्हणजे ही फोडणी या दह्यामध्ये छान प्रकारे मिक्स होते. या ठिकाणी तुम्हाला कढी पातळ घट्ट कशी हवी त्या पद्धतीने पाण्याचे प्रमाण वापरायचं. चवीनुसार मीठ घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं. या कढीमध्ये आपल्याला भजी घालायची आहे त्यामुळे ही कढी थोडीशी पातळसर ठेवायची, कारण उकळी आल्यानंतर ती थोडीशी दाटसर होते. बऱ्याच वेळा कढी बनवताना कढी फुटली जाते. तर कढी न फुटण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला आपण दह्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं बेसन पीठ घातलं आणि ते छान मिक्स करून घेतलं. कढीला फोडणी देत असताना फोडणी तयार झाली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर त्यामध्ये दह्याचं बॅटर घालायचं, म्हणजे कढी अजिबात फुटत नाही. आता या ठिकाणी फक्त कढीला एक छान खळखळीत उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करायची. जास्त वेळ ही कढी शिजवायची नाही, त्यामुळे सुद्धा कढी फुटू शकते. आता या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. कढी आपली तयार आहे. आता लगेचच कढीमध्ये भजी घालण्यासाठी भजी बनवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं. ते मध्यम स्वरूपाचं कडकडीत गरम झालं की लगेच त्यामध्ये भजी घालून घ्यायची आहे. जेवढी कढईमध्ये भजी मावतील तेवढीच भजी आपल्याला या कढईमध्ये सोडायची आहे. भजी घालत असताना गोल गरगरीत भजी घालायची, म्हणजे ती कढईमध्ये छान दिसतात. भजी तळत असताना गॅसची फ्लेम लो करायची. जर कडकडीत तेल गरम असेल तर ते थोडंसं थंड होऊ द्यायचं, कारण जास्त कडकडीत तेलामध्ये भजी तळली तर ती वरच्या बाजूने तळली जातात पण आतमध्ये कच्ची राहतात. म्हणून अगदी लो फ्लेमवर ही भजी तळून घ्यायची, म्हणजे ती छान खुसखुशीत तळली जातात. भजी हा असा पदार्थ आहे की तो कोणाला आवडत नाही असं होतच नाही. सर्वांच्या आवडीची ही भजी आहेत.
ही भजी आपल्याला कढीमध्ये सोडायची आहे, त्यामुळे कांदा हा मी चौकोनी कापून घेतलेला आहे. जर तुम्हाला उभा कांदा चिरायचा असेल तरी सुद्धा चिरू शकता. पण अशा पद्धतीने बनवलेली भजी कढीमध्ये दिसायला तर छान दिसतात आणि गोल गरगरीत भजी असल्यामुळे ती कढीमध्ये छान प्रकारे भिजली देखील जातात. भजी तळत असताना हलकासा सोनेरी रंग भज्यांना आला आणि तेलातील बुडबुडे कमी झाले की आपल्याला ही भजी तेलातून काढून घ्यायची आहे. ही भजी तळत असताना जास्त डार्क रंगावर सुद्धा ही भजी तळायची नाही, कारण जास्त डार्क रंगावर ही भजी तळली की नंतर ती कडक होतात. या ठिकाणी पहिली बॅच आपली तळून झालेली आहे. अशाच पद्धतीने दुसरी बॅच भाज्यांची मी तळून घेणार आहे. कढीमध्ये भजी सोडण्यासाठी सर्व भजी या ठिकाणी मी तळून घेतलेली आहे. भजी जर पाहताल तर मस्त गोल गरगरीत तयार झालेला आहे. आतमधून अजिबात कच्चे नाही. विशेष म्हणजे ही भजी अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाही. भजी तळत असताना फक्त एक काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम लो ठेवायची, म्हणजे भजी वरून कुरकुरीत होतात आणि मस्त आतून जाळीदार तयार होतात. अशा प्रकारची भजी बनवण्यासाठी जास्तीचा वेळ पण लागत नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये ही भजी तयार होतात. कढीमध्ये भजी सोडण्यापूर्वी कढी ही हलकीशी कोमट असावी, म्हणजे त्यामध्ये भजी घातली की ती छान भिजली जातात. आता कढीमध्ये जेवढ्या प्रमाणात तुम्हाला भजी घालायची तेवढ्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी भजी सोडू शकता. कढीमध्ये भजी सोडली ना की 1-2 वेळा ही भजी खालीवर करायची, म्हणजे ती छान कढीमध्ये भिजली जातात. चला, या ठिकाणी आपली कढी भजी तयार आहे. ही कढी भजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये भाज्या सुद्धा महाग असतात आणि अशा वेळी भाजीला काय बनवायचा हा प्रश्न सुद्धा तुमचा या ठिकाणी मिटला जाईल. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये कोरड्या भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो. मग अशा वेळी ही पातळ अशी कढी तुम्ही बनवू शकता. ही कढी भजी तुम्ही फक्त उन्हाळ्यातच नाही तर इतर ऋतूमध्ये केव्हाही बनवलेला ती चवीला अप्रतिमच लागते. ही कढी भजी बनवत असताना जास्त वेळ सुद्धा लागत नाही. अगदी कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. आजचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.